नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। टायटलवरून कळलं असेल आपण कशाबद्दल बोलणार आहे। होळीच्या दिवशी आपण काय अर्पण करावे। खाऊची पाने। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की खाऊच्या पानांना आपल्या हिंदू संस्कृतीत आद्य स्थान आहे। प्रत्येक पूजेला खाऊची पाने लागतात। होळीच्या दिवशी हीच खाऊची पाने तुमच्यासाठी वरदान ठरतील। होळीच्या आगीत खाऊच्या पानांना तुपात भिजवून अर्पण करा। याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही। हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। नारळ फोडल्याशिवाय कोणतेही कार्य आपण करत नाही, पण असं म्हणतात की एखादे काम पूर्णत्वास जावे म्हणून पूर्वी पशु प्राण्यांची बळी देण्याची प्रथा होती। त्याचप्रमाणे बळी म्हणून नारळ फोडला जातो। होळीसमोर हा नारळ फोडून त्यामध्ये गूळ आणि अळशीचे बी भराव्यात आणि तो आगीत टाकावा। कापूर आणि कडुलिंबाची पाने। उत्तम आरोग्यासाठी होळीच्या आगीत कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते। यासाठी 10 कडुलिंबाची पाने, लवंग आणि कापुराचा तुकडा एकत्र करून आगीत टाका आणि आगीत फेकण्यापूर्वी ते तुमच्यावरून 7 वेळा उतरून घ्या। गहू आणि ज्वारी। होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या आगीत गहू आणि ज्वारी अर्पण करावेत। असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। अग्नीला धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही। होळीच्या आगीत गहू भाजून खातात। चंदन। जीवनात सुखशांतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी होळी दहनात चंदनाच्या लाकडेही घालावीत। असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यावर मात करू शकता। तुमच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकत नाही। यश प्राप्ती। यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण करा। घरगुती त्रासांपासून मुक्ती। घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि सुखशांतीसाठी होलिकेच्या अग्नीत जवाचे पीठ अर्पण करा। होळी पेटताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकाव्यात। जीवनातील प्रत्येक अडथळे नाहीसे होतात। जर तुम्हाला यश प्राप्त करायचे असेल तर होलिका दहनानंतर त्या स्थानावर लोकांना सुपारी आणि पान भेट म्हणून द्या। दान केल्याने अनेक कष्ट दूर होतात। होलिका दहनानंतर गरीब आणि गरजूंना आपल्या सामर्थ्यानुसार काहीही दान करा। श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करत चला प्लीज। पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। थँक्यू।